त्या मेल्या मॉप खायची तरी हा हे झाड सागवानाचं झाड आहे. ओके रेड आहे ना ही पाडी आहे हा पाड आहे असं खायचा कशा ना चांगला काय बाबा कसा आहेस इले चिरू सुद्धा वाटतं माहिती का आला चिरू का सुद्धा वाटतं असंच आहे का पाठ बरी आहे हा बरी तशी देवाची कृपा आहे. तरी माई आणि आता लग्न गेली होती मुंबईत नातवाच्या नाही तर इली परत गावाक बाई काय थंडी आहे की नाही थोडी 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 आहे आमका सकाळी वाजली थोडी थंडी सुरेश काका या काकी आमची काय करता काय माहिता पोळ्यो करता पोळ्यो आणि चाय तेव्हा आमच्याकडे गावण्याकडे पोळ्यो वा 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 काय कशी बरी आहेस मुंबईत लग्न मस्त होता छान छान हां नाही ना फक्त. मी आलंच नाही म्हणजे मागा वेळ नको जॉबला बायको येईल ना बस तर मित्रांनो ह्यो आमचा दाजीबा देवपूजा करता हाय कर बरोच ना आज काय याच्या शिवजयंती नाही ती काल झाली ना मित्रांनो, ही आमच्या केदारची बाग तुमका मागे पण दाखवलं होतं आता ती वाढत चालली आहे आणि खूप छान वाटतं हे बघा मस्त मस्त फुलं आहोत सिस्टमॅटिक केला ना मित्रांनो ह्यो काजी आणि ह्या काजींचे मालक म्हणजे हे आमचे रवी काका बरे आहेत ना हो ठीक मजेत एकदम काकी बरी आहे नाही वहिनीचा लक्ष असतो इकडे हा बस ते काकांच्या तर काजी थोडे मस्त की छान वाढले आहेत मस्त आले पण काजी त्यामुळे काकांची थोडी भीती पण वाढली आहे ती काज आहे ना पप्पाने वाचवली तिला खायची ही वाली ती बारकी आहे बघ तिकडे अगं पुढे आहे ती हा म्हशीने असं शिंग घातलं हां आणि तोडत होती त्याला पप्पाने बघितला काका काका बोलला ते तिला हे आलंय बघ आता इथे ना ऑपरेशन नाही खाली बघ तिथे साल गेलेली आहे कालच्या साईडला खाली बघ तीच ना तीच ना ती छोटी. हां हां कळ मित्रांनो ह्यो होत आमच्या काकांचे पाडे आहे की काका वासरू हा तो एक रेडा एक पाडी आहे ही जी मधली आहे ना रेड आहे ना ती पाडी आहे ही पाडी आहे मधली आणि हा पाड आहे हा पाड आहे हा जर्सी मध्ये आहे जर्सी ती सहवाल मध्ये आहे पाडी सेवाल हा हां आणि तो मुरा मुरा जातात नाही सगळ्या हा सगळ्या जाती आहे त्या. हे बघा सगळ्या आमच्या काकांना ॲक्च्युली काका आमचे मुंबईवरून रिटर्न होऊन आलेत इन्स्पेक्टर होते पहिले आणि गावा केल्यानंतर त्यांना हा छंद त्याने जोपासला हा तेच शौक म्हणून पाळले त्यांनी मित्रांनो हा आमच्या काकांचा कोठा हे आहे ना तसं मारलं शेण भरतं काका काय मग हा तिकडे चांगली पद्धत आहे हात लावायची गरज नाही ना छान आहे आता काका तरी पण किती म्हशी आणि किती रेड्या आहेत आता तुमच्याकडे 2 म्हशी 2 म्हशी आहेत ना 4 गाई हां 4 गाई आणि म्हणजे टोटल एक 10 आहेत ना सर्व आणि तुम्ही फक्त हे जोपासता फक्त छंद म्हणून छंद म्हणून सगळं आवड यस. तर मित्रांनो गुड मॉर्निंग होय तर आता मी चालला आहो वाब्याक म्हणजेच वैभववाडीक जागा आमचा थोडा काम आहे करून येतो 1-1.5 तास आमचं जायत आणि तकडनं आल्यानंतर जरा बघूया आता खय अमकं जाऊन मिळता थोडा फिरून मिळता काय काकी बरी आहे ना तब्येत बरी आहे म्हणजे मग कोणची बरी नाही का आला मित्रांनो ह्या बघा वातावरण आता उन्हाळा सुरू होईल आणि ह्या आमच्या क्रिकेटच्या मॅचा सुरू होतील इकडे मळ्यामध्ये मॅचही नाही आता मॅचवर एवढं कोण खेळत नाही फणस बघा फणस छोटू फणस हां मग हे बघा हय खेळायचे आम्ही पहिले लहानपणी कोणी केलं नाही या कोणी केलं तर चांगला केला बसू ग्रामपंचायत सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग छान झाला आणि ही आमची ST नावळे तो ग्रामपंचायतीचे आभार बाबा
ज्यांनी केल्यानी एस टी महामंडळ. हे कितीची एस टी लिही? 11:15 काय माहीत. होय 11:15 वाजले. छान केल्यानी या. तर मित्रांनो पुलाची अवस्था आताशीच अजूनसुद्धा. जा काय मागच्या मी एकदा व्हिडिओमध्ये बोलले होते या काय त्याकडे बांधूचा वगैरे लहान पोरगा आला एखादा, पण याची अवस्था हाताशीच आहे. हे आमचे काकी धुवा कपडे धुवा. पाणी आत तरी मोबाईल ह्या बांधले वाटतं परत. बांध घातला नाही परत. पण तो तुटलो होतो ना. होय ना. तर मित्रांनो आता बांध घालून अडवलं आणि पाणी म्हणून पाणी असं वाटता भरल्या का. आता हळूहळू जसं तर मे म्हणू हे होत ना जवळ येत ना सुकत जात पाणी. ते म्हटलं होतं ह्या अजून रिस्की आहे. सपोर्टच नाही इकडे. एखादं लहान पोरगं विचारू गेलो ना काय अवस्था आहे बघा. तगड तुटलेला. ह्या काय ग्रामपंचायतीला विनंती आहे काहीतरी करायचं. हे बघा काय अवस्था आहे. प्लीज करा. तर मित्रांनो अशी आमच्या पुलाची सध्या अवस्था आहे. जे कोणी ऐकत असेल ग्रामपंचायतीच्या रिगार्डिंग कोणी असतील किंवा इकडचे कोण पुढारी असतील सर्वांना विनंती हे जरा काय ते करून घ्या. पुलाचं फार कंडिशन खराब आहे. लहान मुलांसाठी रिस्की आहे ते. आणि विनंती करतो एक गावकरी म्हणून प्लीज करा. मित्रांनो आता आमचं काय होतं थोडं काम झाला आणि आता आम्ही निघालो जेऊक. खायच्या हॉटेलला आता तुमका थोड्या वेळानं कळत पोचल्यावर स्वाद हॉटेलमध्ये चाललो जेऊक. प्युअर व्हेज. अजिबात व्हेज आहे की ते नॉनव्हेज आहे? व्हेज आहे ना. व्हेज. तसं दुपारी चिकन खाऊ नाही जमत. चला तुला आम्ही स्वाद हॉटेल दाखवत आहोत. स्वाद आम्ही इकडे स्वाद हॉटेलमध्ये. आणि मग आताच कळा की स्वाद हॉटेल ह्या उदय पाटील यांच्या मिसेस म्हणजे आमच्या बहिणी. आपली रावणजी नाही आमची बहीणच म्हणा. बहीण लागते आमच्या बहिणींचाच हॉटेल. तरी फुकट नाही मिळणार पण आनंद वाटला. व्हेज थाली तर येईल सगळ्यांच्या. आणि व्हेज थालीमध्ये बाकीच्यांचे नॉनव्हेज आहेत बाकी आहेत. भात डाळ उसळ हिरवा मटर ना काय ते भेंडीची भाजी काकडी कांदा हे काय ते काय ते चटणी आहे ना ते लोणचा ठेचा अजून चिकन यायचं छान आहे. कोंबड्याचं चिकन आणल्यावर का आमचा आम्हाला शूट करता कसं आता छान चव आहे ना. आणि उमरचाकडे येईल चिकन छान आहे. चिकन खरंच. आणि सोलकढी पण आहे. माझ्या जीवाला काय पान सुटते मला नीट मला बोलता पण येत नाही. या आय वॉन्ट हो. म्हणून आता माझा हिला अंडा थाली बघून तर भारी वाटता. चला भूक लागली. ऑलरेडी 3 वाजलेत. चला इकडे सुरमई थाली छान आहेत ना सुरमई. असं खायचा कशी आहे ना चांगला चव चांगला एकदम भारी फ्रेश आहे. सावकाश आहे एकदम फ्रेश आहे बघा मित्रांनो. एकदम मच्छी बेश हलवा सुरमई जेवण तर मग अतिशय आवडला. खूप छान. आणि त्यात गोलबो पण आहे बघा सुरमई थालीमध्ये आणि शिंपली. मित्रांनो ही आहे प्राईस लिस्ट तुमच्या स्वाद हॉटेलची. व्हेज थाली 90, अंडा करी 120, चिकन थाली 180, वडे सागोती थाली मला नाही माहीत काय आहे पण 200 रुपये, बांगडा थाली 200 रुपये, सौंदळ थाली 230, कोळंबी थाली 250 रुपये, मांदेली थाली 200, कर्लीचं काय दिलेलं दिसत नाही, चिकन वडे आणि पापलेट थाली 380 असं दिसत, सुरमई 360, मोरी मटन 230. येस पण चव खूप छान आहे मित्रांनो. हॉटेलचं नाव आहे हॉटेल स्वाद लंच होम. आणि हे एक्झॅक्टली ना जो इकडे वैभववाडी आहे आणि इकडनं हातताराळ्यावरनं येतो रस्ता
तो तयार झाला तो. आता वैभवडी रस्ता आहे, वैभवडी पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली. जो इकडून वैभवडी साईडला जायला जो पेट्रोल पंप आहे ना, तिकडनं येताना नाही, या साईडला जो पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूलाच आहे. हे बघा, खूप छान चव होती. मित्रांनो, अशा प्रकारे आमची आजची ट्रिप झाली. म्हणजे थोडं जागा काम होतं झाला आपलं, समजा जेवण पण झालं आणि जेवण अतिशय छान झाला. मजा आली खाऊक, पॉट भरून खाल्लं आहे. असा लिटरली घरची टेस्ट होती. इवन चिकन पण मी थोडा टेस्ट केला ना, लिटरली असं वाटतं की आपण कशा घरात बनवता तसाच. खूप छान. सुरमईच थाली पण भारी होती. काय ते व्हेज थाली पण भारी होती. खूप छान, म्हणजे खूपच छान. आणि आता आम्ही निघालो घराकडे. आता ॲक्च्युली इली झोप, बघूया झोपताव की जरा बसताव किंवा काही फिरून मिळता. ॲक्च्युली आता रात्रीच गाडी आहे. लिटरली कंटाळलो, परत एका दिवसात येऊन जाऊ, पण ऑप्शन नाही, जाऊ खवा घराकडे. म्हणजे आमका तकडे दुकानाजवळ सोडलं नाही काकांनी, बरा वाटला. घराकडची जी फिलिंग असते ना वेगळी बाबा. घरता घर वाट जरी दिसली आता घराकडे जाऊची तरी बरं वाटतं. मित्रांनो, हे बघा, हे आमच्या आईने केलेलं बांधकाम परत एकदा तुमका दाखवते. खूप छान पद्धतीने ॲक्च्युली हे काम केलं योग्य आकाने. हे 2 मेन गेट लावून घेतला मोठे मोठे. आणि दादा आणि उमा ते दोघंजण पुढे गेलेत. तर मी आणि जितू आता पाटणं चाललो. आम्ही चाललो आता आमच्या काजीकडे, म्हणजे शाळेजवळ जे आमच्या काजी आहेत ना तकडे. जिताच्या पण काजी तकडेच आहेत आणि आमच्या पण काजी तकडेच आहेत. जर तकडे फेरी मारून येतो, हाल हवाल बघून येतो, कारण का आता सीझन येलो काजी येतो तर बघतो. तू तुझं सांग. खय माका सांग तरी. आता काल गेले होते मी गोवा ते मित्राकडे आमच्या, म्हणजे आमची कंपनीची गाडी गेली होती, काम होतं तिथे. चुलत भाव आजारी होती. तू तुझं सांग, तब्येत बरी तुझी? अरे भारी म्हणजे हां, आपण कमी नाही. आपण पापच केला नाही तर आपण का पाप करायचं नाही. सकाळी उठलं की देवाचं नामस्मरण करायचं चालू पडायचं. आणि मी निघालो, तुला येऊ पाठोपाठ चल. मी निघालो, तुम्ही येता का? कशाला? हे आमचं खडपो, म्हणजे आम्ही या डोंगराचं नाव खडपा असं म्हणतो. आता का म्हणतात तर मला माहीत नाही. हां, सगळं आमचंच आहे. किती भारी वाटतं, किती आठवणी आहेत. आम्ही लहानपणी मे महिन्यात ना करवंद आणायचो. आता कोण जात ना तिकडे. सगळं दादा बी एकदमच गेलास तुम्ही. सगळे एकदम अच्छा, बरेच तुम्ही. ओके, चाललाय, जातो दिवस तो खरा. बस उद्याचं बघायचं नाही. काळजी घ्यावा. ओके. हा, चला. तर मित्रांनो लहानपणी मी आणि जितो, म्हणजे लहानपणी एवढी मजा यायची ना. जितो, मी, आमचं रावलो होतो. एवढं जुने आमच्या आठवणी आहेत लहानपणी. जो आता झाली दोघांची वयात. जितो 35 वर्षाचो, मी 34 वर्षाचो. आणि लहानपणापासून आमची संगत आम्ही एकत्र आहोत. आणि एवढी धमाल करायचो. क्रिकेट म्हणा, लपाछपी म्हणा, काय आंबे चोरायचे म्हणा. आम्ही आमच्या एकदा तू काढत होता जिथे आपणच्या शिव्या खाला होत्या आपण. लय भयंकर. ती मजा वेगळी होती त्यावेळेची. आता पुढची पिढी थोडी मोबाईलमध्ये घुसली आहे. कारण का आमच्या त्यावेळी काय सोर्स काय नव्हतं मोबाईल वगैरे, फक्त खेळ आणि खेळ. जिथे एका काय म्हणतात तापमान, हवामान अंदाज खातं. आता सगळं हे असं वाटतं एकदम सुनं पडलं आहे. हॉरर स्टोरीसाठी उपयोग होत अशी याची अवस्था झाली आहे. हे बघा, काय नाही, हे सगळे पहिले आमचे पाटील काका पहिल्याकडे असायचे कामात, रावल्याचे वडील. मित्रांनो, हो जिताच्या काजीकडे त्या काज दिसणार जाम गज झाली होत. बघा पुढे इथे पहिल्या साफ करून घ्या. बघ काय होता, काजी पडलं तरी तुका काय भेटूचे नाही. इलो आपले दिवस इले. हां, म्हणजे काजे आंबो ह्यावे, आंबे हवे यार. हे आमचे सगळे काजी. तर मित्रांनो, ह्यापडी मेहनत लय. कस मग चांगले पकडले पण.
नाही ठेवतं, निगराणी ठेवावं लागते. झाडं वाढतात, ते झाडं कट करायला लागतात, नंतर हे काजू पेटतात. आणि हे झाड सागवानाचं झाड आहे. ओके, हे सागवान झाड आहे. किती वाढला बघा. म्हणजे त्याच्या बिया येतात सागवानाच्या बिया असतात, त्या फक्त अशा जमिनीमध्ये लावायच्या. लावल्यानंतर ते रुजून येतात. रुजून आल्यानंतर मग त्यांना ते काढून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला. हे आम्ही अनफॉर्च्युनेटली शिफ्ट करायला भेटल्या नाहीत, तर तिथेच वाढले. आणि हा पण त्याच्यापैकी तिथेच वाढलेला हा सागवान आहे. सगळे सागवान तिथेच वाढलेले आहेत. सगळे सांगवान त्यामुळे मेहनत केली तर कोकणात भरपूर काही आहे. मेहनत नाही केलं तर काही नाही. मेहनत भरपूर करावी लागते, त्यावेळी ते फळं भेटतात, त्याशिवाय फळं येत. पण आता आपलं पिरियड येता. पिरियड म्हणजे आपली जो सीझन हा काजूचो, आंब्याचो, फणसाचो सीझन येता लवकरच हा. ऑन द वे. आता ह्यो फेब्रुवारी महिनो, मार्च, एप्रिल, मे सुट्टी घेऊन यावा गावाक, आपल्या कोकणात यावा. घरा बंद असतील तर घरात उघडा आणि यावा, पण कोकणात यावा. घर असत तर तुमचं भाग्य. बिचारे आमच्या बाजूक अशी काय लोक होत कोकणातलीच होत, पण घरं नाही आहेत. ही अशी अवस्था आहे. तर हत तुमची घरा आणि बंद असतील थोड्या वेळासाठी का होणार, पण यावा. कोकणची व्हॅल्यू येणाऱ्या 10, 15, 20, 25 वर्षांनंतर जी वाढणार आहे ना, आणि या स्वर्गा, या खरा स्वर्गा, जिथे तुझी काच पकडली चांगली मेली आहे. वाय घालू नको अशी. शाळेतली पोरा घेऊन जातील. दाबून बघायची, कडक असेल ना तर ती हे झाली, जून झाली. आणि पटकन दबली गेली ना तर ती एवढं त्या मेल्या मॉप खायची तरी. हा लय मग खायची मेल्या ही बघ. कोणाकडे बघ आणि काढून घेऊन भरली मेल्या का आजी ही बघ. खातोस तर राह उद्या कधी वर. मी थांबेन तर तू थांबत 100% भरते. म्हणजे मग शाळेतले पोरं म्हणतील ना, आई मी काजी आणलंय. कोणाची रे माहीत नाही म्हणतील. मग झाला मग. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे आमचे प्रताप काका यांच्याकडे. दादानी पाटणा येतात, ते अजून ते काजी मॉप होत जिथेचे आहे का तेच काढतात. म्हणतात तुम्ही काय काढत बसा, तोपर्यंत मी काकांकडे जाऊन जरा पटकन बसते आणि निघतं आहे. आणि मग रात्री झालो, दिवस संपलो आमचं. असं गावा किल्ल्यावर असा होता, गावा किल्ल्यावर ना तर जाऊची इच्छा होत नाही, असा वाटतं हयच राहायचा. बरं आहे या. हे आमचे प्रताप काका. हां, काय म्हणतात धन्यकर टोपी. हो, काकी काय गेली? ती काय गेली, घरा गेली. पटकन जाऊन निघतं मी, मग काय जास्त वेळ नाही. आज काय सकाळी आलं होतं? सकाळी येलं तर निघणार. माय ब्रदर कसं आहेस? काय करतं? सबस्क्राईब करणारच की नाही? नाही करणार. आमका पैसे देणार तर आम्ही. गावातली माणसं अशी मदती घेत नाहीत. वरना म्हणता माका पैसे दे. माका अजून 1 रुपया किलो नाही युट्यूबचो. एका काय ना देऊ, बँकेतनं कर्ज काढून चॉकलेट देऊ, पैसे नाही माका. बँकेतनं कर्ज काढून देऊया. टेम्पोर नाही, टेम्पो. आणि आमचे जयसिंग रावराणे. तर मित्रांनो, माय ब्रदर विश्वास माईच्या म्हातारं झालं. काय केलं या? हा, माझ्या वयाचा माणूस तुम्ही म्हातारं दिसतो. कधी येईल? कधी सकाळी येईल. काय म्हणतो मेला केस पिकली विषया? हो. आईजो सिरियसली? हां, एक पोर झाला, तिसरीत पोर. किती? तिसरीत. हा, मग काय म्हणून म्हातारं झालं? मग काय झाला? मेल्या माझ्याच वयाचा ना तू. 2 वर्षांत तुझ्यापेक्षा मोठं आहे. मग 35 झाला, मग काय म्हातारं झालं? तुझा किती झाला? 34. मग 36. हा, मग काय म्हातारं झालं? अजून किती वर्ष? तुम्ही माझ्याच्यानं काय 100 वर्ष जगणार? हा, जगूचा संबंध नाही, केस पिकले म्हणून म्हटलं मी. चाल काय ये जाऊन चल. तर मित्रांनो, संध्याकाळ झाली, 3 सणा होऊ गेली. 3 सणा तर तशी झालीच म्हणा. आणि आता घरात जाऊची वेळ येईल. इट्स अ हेट टू गो बॅक टू मुंबई, बट जाऊचा पुढच्या आठवड्यात येते. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत मुंबईत. आमचं 1 दिवस संपलो आणि आता तुतारी एक्सप्रेस आमची 9:15ची. बसणार असो काय 5 जण? नाही, अरे ऑलरेडी 5 जण.
तर आता आम्ही चाललो आणि कशी व्हिडिओ वाटली नक्की सांगा माका. व्हिडिओ मी हाकडेच एंड करते. आता स्टेशनला मी नाही चालू ठेवणार हे ब्लॉग, कारण काय आता मुंबई जाऊचा. तर मग आता आमच्या संदीप काकाची गाडी आहे नेहमीप्रमाणे. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की शेअर करा तुमका व्हिडिओ आवडली तर. आणि आता डायरेक्ट भेटूया होळीच्या व्हिडिओ. चला.